काय करायला तू? मी बसून झाडायला म्हणून तू झाडायलास? हा आव काय करायला तू? झाडून काढायलास? कसं झाडायला तू? दीदीने नाही झाडलं म्हणून तू झाडायलास? हा म्हणून तू झाडतोस का? हा कसं झाडायचं? बसून का वाकून झाडायचं बाळा? झाडून कसं काढायचं? झाडून कसं काढायचं? झाड तू मला सगळ्या कामात मदत करतोस. हा मी झाडून काढायला की आपण बी झाडून काढायला आलाय. बघा कसं झाडून काढतो छान छान. हा ऊन लागायला म्हणून सावलीत गेला तू. परत कचरा पडला इथं सकाळी. बघा ना केवढा पडलाय कचरा. हा हो का, कारण काही लिंबाच्या झाडाचा कचरा जास्त पडलाय. आणि बोरं पण पडलेत खाली. हे बघ चल चल इकडे चल. झाडून काढायला माझ्यासोबत. काढता काढता तिकडे कुठे गेलास तू? इकडे ये. तिकडे नको जाऊ. चल झाडाकडे नको जाऊ. बाबा सरड्या येते तिथं. हा शिघाण शेंगा नाहीत त्याला. पठाडीची कशाची शेंगा आहे? केवढी मोठी. थांब मी देते काढून तुला. नको सरड्या आला ना वरडत पडशील तू. हा ही शेंग झाडालाच वाळून गेली. बघा ना कशी. हा तरी बियासाठी शेंगा ठेवायच्यात. आम्ही ह्याची भाजी केलीच नाही. तर आज मी बघितली इथं एक होती. दुसरीकडे पण येला आहे त्या झाडाचे. ह्याच्यात लाल बी निघत. तुला बी दाखवते ना तुला फोडून. थांब ह्याच्यातलं बी बघा ना कसं निघतं ते. बघायचं का? अजून नाही. बी आहे का पण ह्याच्यात? हे बघ हे बघा ना बी कसलं निघलंय. अरे बघू दे बघू दे. अरे पांढरं बी छान बी निघलं ह्याच्यात. हे बघ हे बी ठेवून देऊ आपण. हा खात नसत ते. हा शिघाण खात नाहीत तर खाऊ नको. पोट दुख. खायचं नाही ते. खायचं नाही म्हणलं ना ते. बाळा खायचं नाही रे ते. आलं इकडे इकडं. त्याला वाटायला खायचं नाही. तू खाला खेळायला राहू दे. तुला खेळायला पोटात पण दुखत असते. पोटात हा होती थुक. हा अजून देऊ. बर पठाडीची शेंगा म्हणतात तिला. मला वाटलं त्या दुसऱ्याच आहेत काय की, पण त्याच्यात ना लाल जुरत बी निघतं. हे घे बी तुला. संपलं बी. धर हा धर. हे बघ हे बघ. हा इथं एकच शेंगा आलेली आहे बोरीचं. हे बघा किती छान. संपलं. एकच वेल होता तर तेच ती एकच शेंग निघलेली आहे. आता तुम्हाला एक दुसरी वेल दाखवते मी. भरपूर वेल लावलेली आहेत पण ते कोणत्या झाडाचं आहे ते मला माहीत नाही. त्याला काय म्हणतात ते पण आता हे ना माझ्या. हे बघा हे ह्याच्यात लाल जरद बी निघतं. भाजी पण खूप छान लागते त्याची. पण हे आता ना लहान लहान असताना आम्हाला दिसल्याच नाही. ते मी बघितलंच नव्हतं. पण आता त्या खूप मोठ्या झाल्यात. तर आता काय बियासाठी ठेवलेले आहेत ते शेंगा. हे पेरूचं झाड. पेरू तोडून घेतले त्याचे. आता सध्या पेरू नाही आहेत. काय 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 कुठे? इकडे चल. तुला पेरू पेरू खायचा का? चल आपण पेरू पिकला का बघू. आम्ही पेरूचं झाडाकडे जातो. हिरवरीचे काय संपला त्याच्यात. इकडे पेरू बघू आपण चला. तर इथे पूर्ण सीताफळाची झाडे लावलेली आहेत. तर ही दाटा उगवले तर हे खाऊन टाकलेले आहेत. हे असे लावले नाहीत. लावलेले उगवतच नाहीत. पण हे खाऊन टाकलेले उगवले. तर चल माझ्यासोबत चल. हा तर हे तर एक पेरूचं झाड आहे. तर हे बघा. तर ह्या पेरूला पेरू आहेत पण पिकलेले नाहीत अजून. कच्चेच आहेत पेरू. पण आता
पिकूस तर आम्ही ठेवलेच नाही. मी पिकूस तर ठेवले होते पिकण्यासाठी, पण हे पाखराने खाऊ खाऊ टाकले असे बघा. काय टाकलंस? पेरू खायचं का तुला? तर एक पेरू तोडून घेते मी ह्याचा. हे ओके जायचं. हां, तर जरा असा मोठा आणि मऊ हाच पेरू आहे. ह्याला तोडते. हे बघ बाळा, हे बघ. अजून नको, आता कच्चे आहेत. चल आता एकच खा एवढा. चल चल घरी घेऊन. अडकून तर पाईप टाकलेले आहेत. थांबाळा थांब, इकडून चल, तारात अडकून पडशील. तर शेतामध्येच राहतो आम्ही. तर शेत हे बघा, शेत आमचं. चल पेरू घेऊन कसा चलतोय बघा. तर शेंग दिसल्यामुळं आमचं हे झाडायचं अर्धच राहिलेलं आहे. तर मी आता हे झाडून घेते. म्हणून आणले. तर हे बिया कसं खेळत आहे. काय करतो बाळा? पेरू पण घेऊन बसलास आणि बी खाऊ नकोस. हा, ते बी खाऊ नको. हा तू, हा तुला खेळायला राहू दे, नंतर ठेवून देऊ आपण. हा का ना ग? हा छान. फेकू नकोस, फेकू नको, भेगाण होतं फेकलं. त्यांनी पेरूला आता खेळत बसलेला आहे. तोपर्यंत मी झाडून घेते. आणि जेवण पण केलेलं नाही, खूप उशीर झालाय आता त्याला जेव घालण्यासाठी. कारण का त्यांनी दूध बिस्किट खाल्लेलं होतं, तर त्याच्यामुळे त्याने आता एवढं लवकर जेवणार नव्हता. पण आता मी त्याला जेवायला पण देते आणि माझंही करून घेते मी. तर मग कसे आमचे व्हिडिओ तुम्ही बघत जा, लाईक शेअर आणि कमेंट पण करत जा प्लीज. आम्हाला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि तुमचा सपोर्ट जर भेटला तर थोडंसं आमचं बी नशीब असतं, तर आम्ही पण व्हिडिओमध्ये जरा हे होऊन जाऊ पुढे. आता शेतात सगळे आता हे होते, ह्याचे पप्पा पण शेतात गेलेत आता. तर सासू सासरे आता पुण्याला आहेत. कारण का माझ्या सासूच्या मणका फ्रॅक्चर झालेला आहे, तर ते आता सध्या पुण्याला गेलेले आहेत. 1 महिना झालं ते पुण्यालाच आहेत. आता बाळ आणि आम्ही दोघंच घरी आहोत. आता संघर्षा पण शाळेत गेली आहे. आणि कचरा पूर्ण ह्या झाडांचा खाली पडतो पाला. आणि रस्त्यावर घर असल्यामुळं सगळी धूळ पण ह्या रस्त्याची सगळी धूळ येते इकडे. मग हे सकाळी झाडलं होतं, पण परत अजून एकदा झाडून नंतर आता हे परत 4 वाजता झाडून घ्यायचं. म्हणजे मग जरा अंगणामध्ये कचरा वाटत नाही. तरी पण कचरा पडायला चालू आहे, झाडलंय तरी मी. आता लिंबाचा पाला आता सुकून सुकून चाललाय, वाळतंय ना सगळं. तर हे लिंबाचा पाला गळून गळून पडतंय. आता हे नवीन पाला येईपर्यंत हे पाला सगळा एक पिढी ह्याला टाकते. कारण का हे ना व्यवस्थित खातो, खाली घाण वगैरे करीत नाही, वाटोळं पेंड्या करीत नाही. ह्याला अर्धीच पेंडी टाकते, कारण का त्यांनी ना सगळं पेंड्या वाटोळं करून टाकते. करीत नाही, वाटोळं पेंड्या करीत नाही. ह्याला अर्धीच पेंडी टाकते, कारण का त्यांनी ना सगळं पेंड्या वाटोळं करून टाकते. आता जनावरांना पण खाऊन टाकलेलं आहे आता खायला. आता अंगणातलं पण परत एकदा झाडून घेतलंय. आणि आता मी बाळाला जेवायला देते. तुला जेवण करायला चल, भूक नाही लागली तुला? हाय, चल जेवायला. हां चल ना जेवायला, जेवायचं.